अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. सुखी संसाराची त्रिसूत्री सांगताना एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणाला, गोड हास्य, तिखट राग आणि खारट अश्रू हे एकत्र आले ना की सुखी संसार होतो. आता याचा अर्थ काय, तर आपल्या प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्यावर गोड हसू फुलावं म्हणून केलेले प्रयत्न, तिच्या चुकांवर थोडासा तिखट राग व्यक्त करण्याची असलेली ऊर्जा आणि तिच्या दुःखामध्ये तिच्या डोळ्यातून येणारे खारट अश्रू त्याचं आनंदाश्रूमध्ये परिमाण करणं म्हणजे त्रिसूत्री सुखी संसाराची. म्हणूनच म्हणतात की या जगामध्ये सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कोणती आहे माहिती का, तर आपलं मन जपणारा आपल्या जवळ असलेला आपला जोडीदार. अशाच प्रेमाची आजची ही सुंदर गोष्ट, तिने त्याच्या चेहऱ्यावर गोड हास्य निर्माण केलं. त्याने काय केलं माहिती, त्या गोड हास्याची जगण्याची कविता तयार केली आणि मग झाला सुखी संसार. अशाच सुंदर प्रेमाच्या आजच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध कवी, गीतकार मंदार चोळकर आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री चेतना भट. त्यांचं आपण स्वागत करूया. चेतना, मला वाटतं काहीतरी मुंगी बिंगी होऊन तू येणार आणि आम्हाला हसवणार. मंदार, मनपूर्वक तुझं कौतुक, अभिनंदन. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं मनपूर्वक तुमचं इथं स्वागत करतो. थँक्यू. चेतना, मंदार, तुम्ही दोघे नवरा बायको आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर हे प्रेम कसं फुललं, ती त्याची काय गोष्ट आहे हे आपण ऐकूया. ती आमची खूप इच्छा आहे. चेतना, बसूया. मंदार, प्रसिद्ध कवी आणि गीतकार मंदार चोळकर, असं खूप लहान वयामध्ये तू नाव कमावलेलं आहेस आणि तो तुझा सुंदर प्रवास महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मला आज सगळ्या महाराष्ट्राला सांगायला आवडेल की 100 चित्रपट पूर्ण करून 1000वर गाणी झालेली आहेत तुझी. फक्त अभिनंदन म्हणू शकते मी तुला आणि शुभेच्छा. आणि तशीच आमच्या सुनबाई चेतना, इतक्या मला वाटतं महाराष्ट्रच नाही तर आता जगभर तू हास्य निर्माण केलेलं आहेस. स्वतःची कुठलीही शारीरिक मानसिक अवस्था असूनसुद्धा बेधुंद काम करणे आणि हसवणे यासाठी सुद्धा तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. मंदार, तुला मी एक सिच्युएशन देते आता की खूप पाऊस पडतोय आणि त्या पावसात तू भिजत चाललेला आहेस आणि अशी एक सुंदर कविता तुझी तयार झालेली आहे कारण तुला पाऊस खूप आवडतो. तर त्याची तू सुरुवात करतो पण मी चेतनाशी. म्हणजे तुझं जे काही गुप्तहेर खातं आहे येस, ते खूप पोचलेलं आहे, मला कळलेलं आहे. मी तुझे अदरवाईज एपिसोड्स पण बघतो. तुझ्या अंतरंगात शिरलेलं होतं आम्ही. अत्यंत नावडता ऋतू आहे माझा पाऊस. काय सांगतोस, हो म्हणजे कवी मनाचा आहेस, त्याला जरा राखून बोल काहीतरी. नाही म्हणजे मला घरात बसून खिडकीतनं चहा पिताना, कॉफी पिताना, भजी खाताना पाऊस बघायला आवडेल. पण त्याच्यातनं पचाक पचाक पाय देत चालायचं आणि कुठेतरी कामाला जायचं. कामाला इन द सेन्स मीटिंगला तरी चालेल, एक वेळ आपण हाफ पॅन्ट शॉर्ट्स घालून जाऊ, पण कुठेतरी म्युझिक रिलीजला जायचं आहे, प्रीमियरला जायचं आहे. आणि सॉरी म्हणजे आज पण आम्ही येताना गाडी आली, कॅब आली, तर आम्ही म्हटलं की थांब. ती म्हणाली ये ना, म्हटलं थांब थांब, तेवढ्यात काहीतरी वरनं पडेल, जरा ती दारात येऊ दे. अच्छा 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 अच्छा. म्हणजे कविता सुचणं आणि ऋतू ह्याचा काही संबंध नाही. अजिबातच नाही, अजिबातच नाही. मी त्याला नेहमी असं म्हणते की इतकं छान लिहितोस. पावसाची एक कविता पण त्याची छान आहे. अशीच केली त्यांनी, तिला पाऊस आवडतो, मला पाऊस आवडत नाही. तर म्हणजे एवढं छान लिहितोस तर तुला आवडायला पाहिजे सगळं. अरे मंदार, तुझी आहे ती कविता, तिला पाऊस आवडतो? नाही नाही नाही, ते रेफरन्स तिने वेगळा घेतला. तिचा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वा, बोल. तिचा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होतं ते वय, वेगळी होती ती सवय. ती उधळायची छंद रंग गंध, मनसोक्त भिजायची. मला आवडायचं
तिला आवडायचं भिजायला आणि मला आवडायचं तिला भिजताना पाहायला. सर्दी ताप मातीचं डाग याची काळजी फुलपाखराला असते का कधी? ऐक मुसळधार कोसळणारा तिच्या बटातून तिच्या गालावर उघळणारा पाऊस तेव्हा गुलाबी व्हायचा माझ्या गाण्यांसारखा. बघ ना तिचा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. ऐक ऐक किती छान ना ते. मला वाटतं पावसाचे असे हळूच येणारे असे हे असतात ना, असा तुषार उडतात ना, तसं झालं. अशाच अनेक तरुणी त्याच्या फॅन्स असताना आपण फॅन आहे असं म्हणून जायचं आणि शपथ, हे पण तुला हां. आणि इथं पुढे पुढे मोठा शॉक आहे की भलत्याच कवीचं गाणं तुमचं आहे असं म्हणून सांगायचं. हा कुठला न्याय आहे सुनबाई? आत्ता पण मी कवितेचं वेगळंच काहीतरी नाव घेतलं. तसंच होतं. एक गाणं खूप माझं आवडतं होतं, धागा धागा मन धागा धागा. मन धागा धागा. ते मी याला उगाच इम्प्रेस करण्यासाठी मेसेज केला की हे गाणं मला खूप आवडतं. म्हणाला थँक्यू, पण हे माझं नाही. सरळ सांगितलंस म्हणणार. हो म्हणजे काय असं आहे ते गाणं मलाही आवडतं. हो सो मला त्या कौतुकाचं कौतुक वाटलं की बाकी ठीक आहे, जे काय माकी माती खाल्ली आहे ते ओके, पण तिला एक चांगलं गाणं आवडतंय म्हणजे हिचं अभिरुची ही चांगली आहे. हा एक खरं राग अंदाज. यायला पाहिजे होता तुला. नाही किती छान ना, किती मोठेपण आहे की नाही ग. हां. आणि मग नंतर भेट कशी झाली? तुला मी तुला- एवढी कविता आवडते? हो. पण मी तुला एक गंमत सांगू का? हे ते भेट झाली ते होईलच. त्याच संदर्भात एक माझी मैत्रीण म्हणाली, अरे मग तुझ्या कविता मी ऐकल्या होत्या. म्हटलं बघ, पण फोन तिने आधी केला की नाही. आता तो काय घडलं ते आता ती हां सांग. सांग. आम्ही एका म्युझिक रिलीजला भेटलो होतो. तर तुझ्या तेव्हा विण मर्जावा. तुझ्या विण मर्जावा फिल्मच्या, ज्याच्यात मी काम केलं होतं आणि ह्याने गाणे लिहिली होती. तोपर्यंत मला माहिती नव्हतं की ह्याने गाणे लिहिली आहेत किंवा काय. म्हणजे जनरली असं असतं की आपण नाही बघत कोणी लिहिली आहेत गाणी किंवा हो हो हो. म्हणजे नॉर्मल ऑडियन्स म्हणून. तर मी पण तसं नव्हतं बघितलं काही. आणि तिकडे हा भेटल्यावर मला असं झालं की हो यांनी लिहिली आहेत गाणी, कारण मी ह्याच्या कविता आधी ऐकल्या होत्या कॉमन फ्रेंड्सकडनं. तर मग मी याला जाऊन सांगितलं की मला तुमची गाणी तर आवडतातच, मला तुमच्या कविता खूप आवडतात, मी ऐकल्यात अशा आपल्या फ्रेंड्सकडनं सगळ्यांकडनं. म्हणाला हो का, थँक्यू वगैरे. पण तेवढंच बोलणं झालं, तेवढीच भेट झाली. आणि नंतर मग त्यांनी नाही, मला आणि मला असं झालं की गाणी आवडणारे सांगणारे खूप जण भेटतात आपल्याला. म्हणजे मुली खूपच भेटायच्या, म्हणजे भेटतात अजूनही. पण कविता भेटतातच. नाही. हां, पण कविता आवडणारी म्हणजे मला काय आहे हे खरं, माझ्यात कवी आहे ना आणि त्याचा पुढे गीतकार होतो. तर कविता जिला आवडतं अशी मुलगी कोण की जी बाबा एक वेगळी अधोरेखित झाली. म्हणून मी हिला फेसबुकवरनं शोधून काढलं. काही कॉमन फ्रेंड्स होते त्यांच्या थ्रू आणि फेसबुकवरनं मग आमचं मैत्री जोडली. बरोबर. पण लग्नापर्यंत कसं आलं? असं काही असं काय त्याच्या आईला पटवलंस म्हणे तू, आईची फार सेवा वगैरे केली. सगळं कसं हे माहिती? तू सांगितलंस काय? मी नाही, त्याने काही नाही सांगितलं. तू आईला जाऊन अगदी पाय वगैरे दाबणे वगैरे. नाही, आई श्यामची आई. आणि तू श्यामची आईची सून. नाही, आई पडल्या होत्या, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. तर याने मला बोलवून घेतलं होतं, कारण ह्याच्या बहिणी तेव्हा कोणी नव्हत्या वाटतं अवेलेबल, कामावर गेल्या असतील किंवा काय. तर तू म्हणाला आहेस का फ्री, तर तू येऊ शकतेस का घरी. मग मी गेले होते आणि मग 2 दिवस त्यांच्यावर राहिले. तर त्यांनीच मला डायरेक्ट विचारलं की तुमचं काही आहे का. म्हटलं नाही थांबा, आमचं अजून ठरायचंय, मग तुम्हाला सांगतो. हो, घरात येऊन एवढी सेवा करणारी तर हीच ती, असं वाटलं असेल त्यांना. हो. म्हणजे आधी व्यवस्थित पोळ्या करणे, हे करणे म्हणजे काय. तर हे मग कसं कुठेपर्यंत आलात? म्हणजे तो आता लग्न करायचा हा पॉईंट कधी आला? असं काय आमचं ठरलं नाही, मैत्रीतून बोलण्यातून असं वाटलं एकमेकांना की ठीक आहे आता लग्न करूया. आणि ना त्याच्या आधीच माझ्या घरी पण सांगितलं कोणीतरी. म्हणजे आम्हाला सांगायचा कोणीच चान्स नाही दिला. असं झालं आम्हाला की ह्याच्या घरी आईला कळलं, डायरेक्ट आईनेच विचारलं. माझ्या घरी पण कोणीतरी असं सांगितलं की असं आहे त्यांचं, यांना बघितलं असं का करून. तुम्ही फिरत होतात? पकडलं कधी अगं फिरत असं नाही, आम्ही एका कामालाच चाललो होतो कुठेतरी, दादरमध्येच होतो. तर कोणीतरी बघितलं आणि ते माझ्या घरी सांगितलं. म्हणजे ते खरंच एका कामाला चाललो होतो, पण ज्याने आम्हाला बघितलं त्यांना आम्ही वेगळंच काम सांगितलं. आणि नंतर कळलं की ते कार्यक्रमात तो एक प्रसिद्ध संगीतकार आहे आमचा मित्र, त्याचा काहीतरी पुण्यात कार्यक्रम होता बालगंधर्वला. म्हणजे तो नव्हताच मुंबईत त्या दिवशी. कदाचित ते त्यांना कळलं असेल, ज्यांनी आम्हाला बघितलं त्यांना. अच्छा. मग माझ्या घरून पण मला विचारलं असं म्हणजे काय तेवढ्या आहे पुरता का? तो विलन झालेला, पण नंतर मग तो छान चित्रपट झाला. हा म्हणजे
किती छान. पण तू मुळात उत्तम गायिका पण आहेस, तू उत्तम डान्स पण करतेस ना? हो, मी भरतनाट्यम विशारद आहे. हां, तू शिकलेली आहेस व्यवस्थित हो, प्रॉपर. गाणं शिकलेले नाहीये पण गाते थोडं. पण मग तू अशी कुठे आलीस म्हणजे अभिनय करत? म्हणजे आधी तुझे बरेच चित्रपट वगैरे झालेले आहेत. म्हणजे आपण तुझ्या हसवण्याचा जो काय वेगळं मोठं दालन आहे त्याच्याकडे नंतर येऊ. पण म्हणजे तू ठरवलं होतंस आपण करायचंय असं? नाही, असं काय अभिनयाचं ठरवलं नव्हतं, पण मला डान्स खूप आवडतो, म्हणजे प्रचंड आवडतो. म्हणजे शाळेत तेव्हा काय असं नवरात्रात वगैरे हे नव्हतं, लिमिट नव्हतं, 10ला बंद 12ला बंद. आम्ही पहाटेपर्यंत खेळायचो गरबा वगैरे. तर मी म्हणजे डान्स सोडू शकत नाही, नाचायला जायचं ना तर मला जायचंय. मग बाबांनी असं ॲक्च्युली अट पण घातली होती की फर्स्ट क्लास सोडलास तर तुझं सगळं बंद होणार, तुझा डान्स बंद होणार. पण ते झालं. म्हणजे तिथून जी डान्सची आवड होती त्याच्यातून अभिनयाकडे वळायचं कारण माझी एक मैत्रीण होती जी लोचा झालारे नाटक करत होती. तर तिचा पाय फ्रॅक्चर झाला अचानक आणि त्याच्यात असं डान्स बेस्डच कॅरेक्टर होतं, पवळा कॅरेक्टर होतं लोचा झालारे नाटकात. तर तिचा मला एकदा पहाटे फोन आला की अरे माझा पाय फ्रॅक्चर झालाय तर तू करशील का माझा प्रयोग. म्हटलं पण मला म्हणजे मी ऑडियन्स म्हणून बघितलंय नाटक, मला माहिती नाही काहीच. तर म्हणे की नाही करशील त्याच्यात काय, म्हणजे मी तुला रिहर्सल देते. म्हटलं प्रयोग कधी आहे? म्हणे आत्ता सकाळी 11ला दामोदरला. म्हटलं मग नाही मी तुझ्या घरी येते आत्ता आणि तुला सांगते सगळं. मग ती 5:30ला पहाटे घरी आली, सगळं बसून आखून, कारण तिचा पाय फ्रॅक्चर होता, काहीच नाही करू शकत होतं. बसून आखून सगळं तिने मला सांगितलं, इथून इथे जाशील, इकडून इकडे जाशील. आणि डान्स म्हणजे तिने असं तोंडी सांगितलं आणि मी केला, हे बरोबर करते का, हे बरोबर करते का. त्याच्यात एक डान्स होता अख्खा. आणि मग माझ्यासाठी सगळेजण टीम 9 वाजता आली. मी 9 वाजता पोहोचले दामोदरला, कारण तेव्हा मी कल्याणला राहायचे. कल्याणहून 7 वाजता निघून 9ला पोचून एक चक्री मारली. आणि संजय नार्वेकर, संजय दादा मला म्हणे तुझं पाठ आहे ना सगळं? म्हटलं हो. तर म्हणे ठीक आहे, माझ्याकडे बघ, फक्त जागेचं टेन्शन नको घेऊ, माझ्याकडे बघ. मी असं केलं की इकडे जा, असं केलं की इकडे जा, असं करून मी प्रयोग केला. बापरे, अतिशय खोटं वाटावं इतकं ते सत्य आहे. हो. पण मला कलाकार असाच असतो ना ग, त्या क्षणी घडून ते करणं. आणि काय मस्त वाटलं तुला, एकदम छान भारी वाटलं. आणि त्या दिवशी 2 प्रयोग होते, दुपारी पण होता कुठेतरी. वाव. पण मज्जा आली मला करायला. तिथून सुरू आणि झालं मग. सगळ्यांनी खूप मदत केली मला, कोऑपरेट केलं. ते बरोबर. खूप भारी पण वाटलं. चेतना, लग्नाचं जेव्हा घरी कळलं त्यावेळेला झाला विरोध. कवी गीतकार हे काय, म्हणजे असं बऱ्याच वेळेला माहिती नसतं ना ग. मी एक सांगतो किस्सा. किस्सा सांग. मनमंदिरा गाणं कट्यारमधलं सगळ्यांना माहिती आहे. हिने जेव्हा घरी सांगितलं तर काय बाबा काय करतो, तर आता कट्यारमधलं मनमंदिरा, हिच्या आईने हिला म्हटलं नाही ती सगळी ओरिजिनल गाडी आहेत, हे काहीतरी हे आहे. तो खोटं सांगतोय तुला. हो, अच्छा. कट्यार काळात घुसली नाटक, म्हणजे त्या बरोबर आहे खरं. ती होऊ सगळी गाणी शकतं. आधीचीच आहे, नाटकातलीच आहेत नाटकातलीच सगळी. आहे. असा एक जो समज होता जो की ही कॉम्प्लिमेंट आहे खरं तर, की ते गाणं नाटकातलं सारखं वाटावं किंवा बाकी गाणी. सो तो एक किस्सा मला आठवतोय. म्हणजे जो म्हणजे तर काय केलं नाही, मग सांगितलं की नाही त्यांनी लिहिलंय, सगळीकडे दाखवलं नाव आलेलं. आणि नावं काय कुठेही देतात आजकाल. वा, आजकाल कुठे नावं देतच नाहीत. प्रॉब्लेम आमचा तो आहे. येतच नाही. कवीचा चेहरा दिसायला किती वर्ष गेलेली आहेत. मग झालं. पण असं विचारलं नाही, अगं कवी गीतकार आहे पण पैसे मिळतात का, पैशाचं काय असं वगैरे? होऊ शकतं, बरेच जण विचारतात. अगदी असं नाही विचारलं, पण सेम फील्ड मध्ये आहात तर मग कसं करणार. ते अगदी एक पालकांची मेंटॅलिटी आणि आधीच जुनी मेंटॅलिटी आहे की एकाला तरी नोकरी पाहिजे, काय करणार, कसं करणार तुम्ही. आपली मुलगी चांगल्या ठिकाणी सधन घरात जावी अशा प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. आणि मंदार, तुझ्या घरी मला वाटतं की एक कलाकार घरात आहेच, आता दुसरा कलाकार येणार आणि त्याच्या वेळा सांभाळणं, हे पण टेन्शन येऊ शकतं की. हो, पण खरं सांगू का, एक कलाकार असल्याचा जो आपल्याला एक वेगळ्या ग्रहावरचे असल्यासारखं जे वागतो कलाकार, ते ही वागत नाही. त्यामुळे आईचं टेन्शन अर्ध्याने कमी झालं. म्हणजे जे वाटू शकतं की एक कलाकार घरात आहे, त्याची येण्या जाण्याच्या वेळा, त्याची काम करण्याची पद्धत, त्याचे स्वभाव, त्याचे मूड स्विंग्स आणि घरी येणारं इन्कमसुद्धा, जे की माहीत नाही, अळवळाचं पाणी, असं डबल होईल की काय असं वाटू शकलं असतं. म्हणजे वाटलंही असेल कदाचित आईला. पण म्हणजे ती कमाल आहे. म्हणजे नाही, साधेपणा म्हणजे किती आणि साधेपणा म्हणण्यापेक्षा खरेपणा लागतो. साधं राहू शकतो, पण आजही आम्ही जे ऑब्झर्व केलं की मेकअप रूममध्ये आल्यानंतर मेकअप आर्टिस्ट ज्या वेळेला तिला मेकअप करायला म्हणजे सुरुवात केली त्याच्या आधी ती पाया पडली. बरोबर, कुठे बघायला मिळतं. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ना तुम्हाला खूप
मोठं करतात आणि मला असं बघून आणि तिला सुद्धा त्या आमच्या मेकअप आर्टिस्टला असं भरून आलं की अरे नमस्कार करते. मंदार, तू खूप जोरात होतास, म्हणजे ही त्या मानानं आम्हाला माहिती नव्हती. म्हणजे हळूहळू तिची काम सुरू होतं. त्यावेळेला कवी गीतकार मंदार चोळकर आणि त्याच्यानंतर असं झालं की चेतना भट इतकी प्रसिद्ध झाली. हा जो समतोल आहे त्यावेळेला आपल्याला ना लोक खूप हे करतात, म्हणजे तुमचं काय चाललंय, बायको खूप हे करते, अशा जो लोक आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा कॉम्प्लेक्स देतात किंवा चुकून भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. कसं असतं रे कलाकाराचं मग? नाही ग, मला नाही वाटत. म्हणजे खरं सांगू का तुला, जसं मगाशी मी म्हटलं की तुला धागा आवडतं, मला पण धागा आवडतं. ऑन द अदर हँड जेव्हा मला विचारतात तुझा आवडता गीतकार कोण, तेव्हा मी सांगतो की मंदार चोळकर पण मला आवडतो. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. किती छान. जे चांगलं असेल त्याचं कौतुक करायचं आणि जे पुढे जातं आहे त्याला कायम प्रोत्साहन द्यायचं, हा कॉमन सेन्स आहे. आणि मला असं वाटतं हे लोकच बोलतात, आपल्याला मनातनं काही नसतं. म्हणजे अभिमान पिक्चर सारखं वगैरे हा जो सीन आहे ना, म्हणजे त्या दिवशी आपलंही बोलणं झालं की लोकांचं असं हे आहे. मला असं वाटत नाही. म्हणजे इनफॅक्ट आता हे बघ, लोकांना माहीत नसतं, मी चेहऱ्याने माहीत नसतो मी मंदार चोळकर आहे अजिबात. जेव्हा आता हिच्या एखाद्या कार्यक्रमाला मी जातो तेव्हा कोणतरी माझ्या हातात फोन देतात, सांगतात की आमचा एक फोटो काढा ना. काही वेळा तिला जे खूप जाणवलं की समजा की बाबा 7-8 जण येतात आणि कंटिन्युअस मंदारला हे करतायत, तर ती नाही सांगते की ती म्हणते सेल्फी घ्या किंवा सगळी ग्रुपने काढा. पण अदरवाईज हा पार्ट अँड पार्सल आहे. मला वाटतं की उद्या समजा कदाचित जसं तू मगाशी म्हणालीस तर माझी खूप घोडदौड चालू होती आणि हिची सुरुवात होती. कदाचित हे आत्ता चित्र उलटं जरी झालं तरी हिच्या बाबतीत, म्हणजे तीही माझ्या बाबतीत असंच असणार आहे ना. वा 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 वा. आणि तसं पूरक, म्हणजे मला उलट कौतुक वाटतं की तिचं कौतुक होतंय ना. बघायला गेलं तर माझंच कौतुक होतंय ना की आज माझी बायको म्हणून तिचं कौतुक आहे ना मला. बरोबर. नाही, हा मोठेपणा तू तसाच ठेव. कितीही तुला कोणीही काही सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. मग चेतना, तो होता त्यावेळेला प्रसिद्ध कवी गीतकार, ह्याचा तर आपला अभिमान असतोच. पण बरोबर सतत त्याला सेल्फी काढायला सांगतायत आणि आपण असे एकटे पडतो, त्याला काही वाटत नाही. पण आपल्याला थोडं ते कसं सांभाळलंस मग तू? म्हणजे जिथे गरज असते तिथे सांगायला पाहिजे किंवा तिथे सांगावं की नाही अरे ते मिस्टर आहेत माझे, किंवा काही आता ना हास्यजत्रेमुळे एवढं त्याचं नाव घेतलं जातं, आम्ही एवढं त्याचा उल्लेख करतो ना की लोक एक जण येऊन ह्यालाच म्हणाल होता आम्ही तुमचा कार्यक्रम बघतो हा. तर म्हणजे आता ती परिस्थिती नाहीये, तशी कमी आहे. पण थोडंसं आधी असं होतं. पण कधी कधी मला वाटतं की कशाला, म्हणजे ते फोटो काढणार आणि जाणार, तर त्यांना आपण सांगत बसा, मग तेवढं बोलणं होतं, तेवढं ठीक आहे, एक फोटो काढतील आणि जातील. पण सतत तो म्हणाला तसं व्हायला लागलं तर मग मी सांगते की नको, त्यांना नका काढायला देऊ, ते माझे मिस्टरच आहेत, मग आमच्या दोघांचा काढा किंवा एकत्र काढूया, सेल्फी काढूया. मला कधी तर असं वाटतं की मी एखाद्या आर्टिस्ट जवळ गेलो फोटो काढायला आणि माझा नीट नाही आला तर आपण नंतर अरे चांगला नाही आला रे, अशा वेळेला कोणतरी उपस्थित असेल, मी त्या माणसाच्या जागी पण राहून उभा विचार करतो, चला ना ह्याला एक चांगला फोटो मिळावा. आणि आपण काढताना आपण पण आपल्या बायकोचा फोटो छान काढतो ना त्यानिमित्ताने. वा 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 वा. आणि नाही, मगाचा जो मुद्दा होता ना त्याच्यात मला अजून एक सांगायला आवडेल की कोणी म्हणजे कोणाला जास्त कामं मिळतात किंवा कोणी वर खाली असं गेलं तरी आमच्यात असं कधी काही होणार नाही, कारण पहिल्यापासून मी त्याची फॅन आहे, जे मी त्याला सुरुवातच आमची जशी झाली. आणि दुसरी गोष्ट, आता माझं काम जरी दिसतंय, काम खूप चांगलं होतं, तरी तो मला सतत मदत करत असतो. म्हणजे आता सासू सूनच्या स्किटमध्ये पण जे मी झुरळ केलं होतं, प्राणी करते, तर त्याच्यात त्यांनी मला सांगितलेलं की ते झुरळाला आपण असं उलटं पाडल्यावर तसं तडफडतं ना, तसं कर. आई ग काय. रोज तो काहीतरी विचारतो, आज काय स्किट आहे, आज काय आहे असं. किंवा त्यांनी एखादं गाणं लिहिलं तर तो मला ऐकवायला देतो, मग काय हा बघ शब्द मला नाही आवडलाय असं. आता मला त्यातलं एवढं कळत नाही किंवा ह्याला मी पर्यायी शब्द तुला देऊ नाही शकत, माझं एवढं काय साठा नाही आहे, शब्द साठा. पण मी सांगू शकते की कानाला हा एक खटकतोय किंवा हे बघ, किंवा तो कधी कधी ट्यून गुणगुणत असतो, मीटर सापडत नसेल तर ती मी मदत करते. असं एकमेकांना मदत करत आम्ही कामं करतो, त्याच्यामुळे आम्ही खुश होतो. मी म्हटलं ना, दुर्मिळ गोष्ट आहे की आपलं मन जाणणारा पार्टनर आपल्याला आयुष्यभर मिळेल. मंदार, तू सगळी गाणी किंवा गीतं आहेत ती घरी बसून लिहू शकतोस, तो काही प्रश्न नाही. पण हिचं सातत्याने जवळजवळ 24 तास ती बाहेर असते. असं कधी होतं का की नाही ही आज इथे हवी आहे मला आणि त्यावेळेला ती नाही आहे, आणि त्यावेळेला तुझी मनस्थिती, कारण नाही म्हटलं तरी तू कवी मनाचा आहेस, तर नाही बरोबर आहे. कोविडच्या काळात म्हणजे जेव्हा बरं नव्हतं, म्हणजे आता तो कोविड असावा, तो म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब नाही झालं आहे की तो कोविड होता, पण आपल्याला आतून जाणवतं ना की गरम वाटतंय, ताप, पाय दुखत आहेत. आणि त्यावेळेला आम्ही राहायचो गोरेगावला
आणि हिचं शूट होतं घोडबंदरला, म्हणजे एक्झॅक्टली आता उलटी परिस्थिती आहे. आणि पाऊस सेम असं जून वगैरे. तर मला इतकं बरं. आणि आई एकटीच माझ्याबरोबर, आणि ती पण म्हणजे वयस्कर. त्यामुळे मला तेव्हा खूप ते जाणवलं की अदरवाईज काही नाही. म्हणजे मी स्वतःसाठी मी नसलो तरी चालेल. म्हणजे मी जर लिहित असेल आणि माझं समजा उद्या काहीतरी पायाला ठेस लागली किंवा दाढ दुखती आहे, पण मला गाणं लिहायला आलं, तर मी स्वतःही माझ्यासाठी एक्झिस्ट करत नाही. त्यामुळे तसं मला कोणी हवं असं कधीच नसतं. म्हणजे तितका मी कदाचित म्हणजे वाईट स्वभाव असेल, पण हवी असतेच, पण नसते हे तर फॅक्ट आहे ना. कारण मला कधी आणि मी अनेक वेळा म्हणतो की कधी मेकअप न काढता सुद्धा ती सेटवरनं आलेली आहे घरी. उशीर झाला सेटवर तर, कारण का घरी वेळेत पोचणं गरजेचं असतं. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथेही वेळेत जायचं आहे, ते सगळं करून जायचं आहे. म्हणजे ती सगळं नाश्ता स्वयंपाक. आणि मला विचारते तुझं दुपारचं काय आहे, तर मी तिला सांगतो की नाही आहे मी जेवायला. मग ती तेवढं कमी करेल समजा, पण कारण ती सगळं करून जाते ना. त्यामुळे ते एक आपण चेतना काय सांगतेस, त्यामुळे ती हवीच असते. हे सगळं मॅनेज करतेस तू. हो. मग खरं तर त्याच्या मागे थोडा आईंचा विचार असतो की म्हणजे हा कधी आम्ही दोघं असू तर मला एक वेळ कंटाळा येईल की आज काय नाही करत, ऑर्डर कर. उलट बाहेरनंच मागवायला माझा याला पण बाहेरनं मागवायलाच आवडतं जास्त. पण त्या आईंना रोज असं नाही होणार बाहेरनं मागवून खाणं, किंवा त्यांना ते झेपणार नाही, सोचणार नाही पोटाला. म्हणून मग थोडं करून गेलेलंच बरं. हा खूप वेळा म्हणतो की बाई लाव, पण त्यांचं पण जरा स्पायसी होतं कधीतरी, मग तेल जास्त. ते आपण केलेलंच बरं असं खूपच कौतुक आहे. कारण इतकी व्यस्त असताना सुद्धा हे सगळं करणं. पण तरी सुद्धा चेतना, तुझ्या घरामध्ये लाडोबा असलेली आमची चेतना ज्या वेळेला ह्यांच्या घरी गेली तेव्हा वेगळं असतं ना. म्हणजे खूप प्रेम करणारी सासू आहे, नवरा आहे, पण तिथे गेल्यानंतर वातावरण वेगळंच असतं. त्यातून तुझी करिअर अशी फुलत होती आणि त्याच्यानंतर तो झपकन जे तू बिझी झालीस, कसं ते अडॉप्ट करताना किंवा तू स्वतः तिथे रुळताना काय काय प्रयत्न मला नाही जास्त त्रास झाला. कारण एकतर मी म्हटलं ना आधी घरी जेव्हा चर्चा झाली की तुमच्या दोघांचं कसं होणार, एकच आहे, तेव्हा ह्याचे सगळे म्हणजे मामा मामी आई सगळ्या घरी आले होते बोलायला. तेव्हा फॅमिलीज एकमेकांशी एवढ्या रुळल्या ना, त्याच्यामुळे मला जड नाही गेलं. इकडे जसं वातावरण आहे ना तसंच तिकडे सेम वातावरण आहे सगळ्या फॅमिलीत. आता आम्ही घरी तिघंच असलो तरी आईंचं आणि माझं जास्त पटतं. आता खरं तर त्याला घरी आल्यासारखं वाटत असेल, कारण तू मुलगा आणि मी सून आहे असं म्हणालीस ना. घरी मी मुलगी असते आणि हा जावई असतो घरात पण. सो आईंचं आणि माझं जास्त करणारा जावई असतो. सो मला जास्त जड गेलं नाही. आई खूप म्हणजे त्या रोजच मला म्हणतात की राहू दे ग, आज नको करू, आज काही. त्याच्यात तिचा एक छुपा अजेंडा आहे की तिला काहीतरी करायला मिळेल स्वतःला. कारण तिला आता इतक्या वर्षाची आईला पण सवय आहे, पण आता आम्ही म्हणतो की नको आता, पण नको करू ग असं म्हणून कधी ना ती मी जरा ना बटाटा कुस्करून भाजी केली वगैरे नंतर सांगते हा हिला. तो तिचा छुपा अजेंडा आहेच आईचा, हे तर आहेच. पण आमचं छान पटतं, त्याच्यामुळे मला काय फार जड गेलं नाही तिकडे रुळायला. हे सासू सून हे जे काही सोल्युशन आहे ना, तू आता म्हणालीस ना मला काही फार प्रयत्न करायला लागत नाही. प्रयत्न करायला लागत नाहीत म्हणजे काय ग, सहजपणे हे नातं जवळ होऊ शकतं चेतना. म्हणजे फार अभिनय करायला लागत नाही. अरे मग अगदी तुमच्या हातातलं कामच काढून घेणं हे त्याच्यापेक्षा खरेपणा ऍक्च्युली मनापासून वाटेल तेच करायचं आणि तेवढंच म्हणजे आज मी शायनिंग मारायला जाईन आणि द्या मी पोळ्या करते, उद्या मला कंटाळा येईलच ना, मग तेव्हा खरं बाहेरच पडणारच आहे. तर मग कशाला आज जायचं, मनापासून वाटलं तर करायचं, नाही तर नाही करायचं. म्हणजे आईला किती कौतुक आहे, म्हणजे खूप जास्त. हो खूप जास्त. म्हणजे मी आता ह्यालाच जोडून एक सांगेन, आपला विषय चाललाय तर, की मी काम करत असतो बेडरूममध्ये बसून. बरं काही कोणी विचारायला आलं तुला म्हणजे मला खायला हवं का विचारायला, तर मी तुसड्यासारखं अरे माझं काहीतरी डोक्यात चालू आहे असं समोरच्याला वाटतं तुसडा आहे. मी तसा तुसडा नाही, पण वाटू शकतं की काय एकदम हाडहूड करतं. तर तिचं कसं आहे की आईला हे जाणवलं की अरे ही पण काम करते, ही तर एवढं प्रवास करते, प्रत्यक्ष तिकडे फिजिकल काम करते, एवढा परत येते आणि ह्याच्यापेक्षा जास्त वेळा ती दिसते 10 ठिकाणी. म्हणजे आपण दिसत नाही म्हणजे आपलं काम कमी अशायला भाग नाही, पण तिचं असं म्हणणं असतं ही सगळं करते की नाही. त्यामुळे तिला जास्त कौतुक आहे. म्हणजे एक असतं ना की मी तसा नसल्यामुळे हे जास्त कौतुकाचं थोडंसं अजून एक 2 ग्रॅम जास्त कौतुक मिळवण्यासाठी मी करते असं नाही. अजिबात नाही, तर स्वभाव चांगलाच आहे म्हणून तर. हो पण त्या सारखं ऐकायला आवडतं ना, स्वभाव चांगला आहे. पण त्यांचाही मोठेपणा आहे की अशा कलाकाराला आणि अशा आपल्या मुलाच्या बायकोला
इतक्या छान पद्धतीने स्वीकारणं आणि मुलगी मानणं आणि बंडी म्हणणं. हो म्हणजे ती अनेक वेळा मला सांगते, मी जर उशिरा आलो तर तिला जाऊन उठवू नकोस, काही प्रश्न विचारू नकोस, ती आता झोपली आहे आणि ती काल आज पहाटे आली आहे उशिरा वगैरे. म्हणजे ती पण तितकीच काळजी घेते हिची आई पण. नाही असतं ना, जसं तुम्ही देता तसं तुम्हाला ते भरभरून मिळतं, हा तर निसर्गाचा नियम आहे. मंदार, कवी आणि गीतकार हे सांगावं लागतं, त्यांचा चेहरा कित्येक दिवस अनेकांना माहितीच नसतो. आता थोडंसं चित्र बदललेलं आहे, पण पहिला गायक येतो, मग संगीतकार आणि मग कवी. ह्याचा राग म्हणण्यापेक्षा हे बदललं पाहिजे असं वाटतं का रे? हो म्हणजे पण आपल्या क्षेत्रातली लोक ह्याच्यासाठी जबाबदार नाही आहेत. मला असं वाटतं की प्रेक्षक किंवा ज्यांच्यासाठी आपण आपली कला सादर करतो त्यांना जोपर्यंत हे वाटत नाही ना की आपल्याला कवी पण, म्हणजे आता हे थोड्याफार प्रमाणात म्हणजे जसं पाडगावकरांनी आणि विंदानी सुरू केलं होतं, त्याच्यानंतर मला वाटतं आता संदीप सलील ज्या पद्धतीने करतात, वैभव, किंवा आम्ही एक कार्यक्रम करायचो विचार नावाचा. सो तुम्हाला प्रेझेंट केल्याशिवाय तुम्ही लोकांना कळणार नाही आहात. सो मला असं वाटतं की तक्रार करण्यापेक्षा की कवींना जरा तिसरं दुय्यम हे आहे किंवा चेहरा नसतो किंवा दिसत नाहीत, म्हणजे पुढे येत नाहीत, त्यापेक्षा आपण का प्रयत्न करू नये आपला चेहरा लोकांसमोर आणायचा. आणि बरेचदा अशा कविता असतात की ज्या वाचून मजा येते, नाही असं नाही, पण सादर केल्याने आणखीन मजा येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आता तुझा पाऊस माझा पाऊस हे वाचताना प्रत्येकाला आपला आपला पाऊस वाटू शकतो, पण इथे या एक संदर्भाने एक सादरीकरणाची वेगळी मजा आली समजा. सो मला असं वाटतं की त्याच्याबद्दल तक्रार किंवा वाईट वाटण्यापेक्षा ही परिस्थिती बदलण्याकरता आपण काय करू शकतो, आपण ॲज अ इंडस्ट्री आणि ज्यांचे चेहरे फेस व्हॅल्यू असलेले ॲक्टर्स म्हण किंवा कोणी सिंगर्स म्हण, त्यांनी आपल्यासाठी काय केलं पाहिजे आमच्यासाठी, हा एक महत्त्वाचा मुद्दा नाही. आणि हे चित्र लवकर बदलेल आणि अजून बदलू देत, कारण आणि लोक आहेत सपोर्टिव्ह. म्हणजे अगदी मी नावं घेऊन सांगतो ना, म्हणजे स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, सुबोध भावे, आता मी सगळ्यांची नावं नाही घेणार, बट बरीच जणं, इवन सई, अमृता, हे तिथे उल्लेख करतात पडद्यामागच्या कलाकारांचा, जिथे तिथं आम्ही जातो. बरं, मग याच अनुषंगाने मंदारा असा प्रश्न विचारते की कुठली मुलगी बघितलीस आणि पहिली कविता जन्माला आली? उगाचा नाही ॲक्च्युली ना, खरं मी तुला सांगू का, चारोळ्या मी लिहायला लागलो आधी. त्याच्या आधी मी नक्षत्रांचे देणे कार्यक्रम बघायचो, आपल्या अल्फावर होता तेव्हा, आणि त्यात गदिमांचेही 2 एपिसोड होते, ते मी बघितले. म्हणजे गदिमा म्हणजे शब्द हे किती प्रतिभावान असतात की ते सुचायला मुलगी नाही बघावी लागत. हे पुन्हा गदिमांसारखंच व्यक्तिमत्व बघून मला हे जाणवलं. आणि तिथे मला वाटलं की आपण लिहायला पाहिजे, म्हणजे एवढं नाही तरी एवढंच तरी लिहायला पाहिजे. पण असंच सुचलं आणि असंच सुरू केलंस तू? हो म्हणजे आता मुली अनेक बघितल्या ग, आता तू सगळ्या गोष्टी इथे कशाला आहे म्हणजे. आता हा प्रश्नच नव्हता, तर हे सांगायची काय अरे पण आता सुचायला विषय कुठला लागतो, तर विषय काय गदिमांना बघून मला असं काहीतरी पोक्त विषय सुचला नाही, तिथे कुठेतरी प्रेम असाच विषय सुचला असणार ना. मुली खूप बघितलेल्या आहेत असं म्हणतात. अगं म्हणजे आयुष्य असं आसपास. पण काय खाणार असं विचारायला गेलं, असं भास्कर अंगावर येईल ना तेव्हा कळेल सगळ्या मुलींना, त्याच्यामुळे काय. हा, ते त्याच्यासाठी मीच पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. चेतना, छान छान भूमिका तू आधी पण केलेल्या आहेस, पण असं आपण समोरच्या व्यक्तीला हसवू शकतो याचं काहीतरी आधी चालू असतं बघ. आपण कोणाची तरी नक्कल करतो, कोणाचा तरी आवाज काढतो शाळेत, किंवा आपल्या शाळेतल्या बाई असतात, आली बघ अशी अशी, असं काहीतरी असतं. असं होतं तुझ्याकडे? असं होतं, हो. ऍक्च्युली ते माझ्या बाबांकडनं आलंय बहुतेक माझ्याकडे, कारण माझे बाबा पण खूप सगळ्यांची मिमिक्री करतात. ज्याला बघतात ना त्याचा तो माणूस गेल्यावर त्याचं काहीतरी करून दाखवतात. तर ते आमचं घरी पण चालू असायचं आणि शाळेत पण कुठल्या तरी सरांचीच नक्कल कर, काहीतरी कर, असं चालू असायचं. तर ते पण तेव्हा लक्षात नाही आलं की आपण असं काहीतरी करू पुढे जाऊन. जेव्हा ऑडिशनचा मला फोन आला कॉम्पिटिशन सीझनसाठी, तेव्हा तिकडे गेल्यानंतर मग मला कळलं की आपण असं काहीतरी करू शकतो, पण तोपर्यंत असं काय डोक्यात पण नव्हतं. प्राणीप्रेम कुठून आलं ग सगळं? गाय, मग काय मांजर, मग तो कुत्रा, आणि काय सुसर, काय काही सगळं मुंगी. नाही, पहिल्या स्किटमध्ये माकड होतं, तर ते माकड असंच केलं. तर ते काय माकड तर काय आपण लहानपणापासून करतो, त्यात ते काय करणं एवढं जड गेलं नाही. पण मग नंतर मग म्हटलं की ते कंटिन्यू करूया या स्किटची, एक काहीतरी वेगळेपण या स्किटचं. आणि
सरांचा खूप पाठिंबा होता ह्याला की हे कर, मग आता मग पुढच्याला हा प्राणी लिहून पण येतात मला प्राणी सगळे बऱ्याचदा. सो ते सरांमुळेच शक्य होतं, गोस्वामी सर आणि मोठे सरांमुळेच तिकडे सगळं. तर पण ते होत गेलं, म्हणजे असं ते पण काही ठरवलेलं नव्हतं असं काही आता ह्याच्यात प्राणी करायचे. ते पहिल्या ह्याच्यात केलं, मग ते कंटिन्यू केलं. वा 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 वा. म्हणजे हे तर इतकं इंटरेस्टिंग आहे ना की मी हिने सांगितलं की सासू सून आहे आता उद्या, मी विचारतो कुठला प्राणी आहे, मग ती काहीतरी सांगते बाबा शहामृग. मग मी त्याला सांगतो अमुक अमुक पण झाला नाही हां, म्हणजे सांगून ठेव लेखकांना, कारण प्राणी संपले तर. अरे बदल काहीतरी इथे झुडूप पण केलं ना, चवळी केली, चवळी म्हणजे चवळीचा दाणा असा वगैरे वाकून. बघू तू करतो, तू करून दाखव जरा मला. त्याने मस्त करून दाखवलं. मोड आलेलं हे कोण करतं. पण मंदार, यामुळेच ना बरेच जण तुला प्रश्न विचारत असतील की असंच घरी असते का, किंवा एखादा तू असेल तर विचार असंच तुम्ही सतत कविता करत असता का. म्हणजे हा इतका प्रश्न बेसिक आहे. काय सांगशील रे, म्हणजे ती खरं इतकी दमून येत असते घरी, तिच्यातलं जे काय म्हणतात तिचं कौतुक किंवा तिची प्रतिभा जिवंत ठेवण्यासाठी किंवा तिला एक एनर्जी देण्यासाठी काय करता तुम्ही घरी. हा म्हणजे मी कवी आहे म्हणून मी जर घरात कविताच करत असेल तर हिच्यातली प्रतिभा कधीच जागृत होणार नाही, कारण मी एका कोपऱ्यात बसलेला असतो. त्यामुळे काही आई आणि हीच जास्त हे असतात कनेक्ट, पण अदरवाईज ही खूपच काय काय ज्याला आपण रात्य चाळे असं म्हणू शकतो. अरे म्हणजे मध्येच हत्ती करून दाखव, उगाच तिला कोणी सांगितलं नसतं हत्ती करून दाखव. कसा तरी किचन, घरातला हत्ती कसा असतो, किचन मधनं हॉलमध्ये हत्ती प्रेझेंट करत येते. विचार केला असं मी किचन मधून बाहेर म्हणजे मला हसूही येत नाही, मला अदरवाईज कौतुक असतं. त्याला विचारते हे काय, ह्याच्यावर काय काय मुंगी आली हत्तीच्या सोंडेवर. काहीही म्हणजे आता तू हे पहिल्यांदा बघतेस म्हणून तुला हसू आलं, हे मला जर अनेक वेळा बघावं लागत असेल का असं का. म्हणजे अरे का. आणि आईला जाम कौतुक आहे हिचं, आई मुद्दाम मला दाखवते बाई, मी म्हटलं नाही बघायचं. आज कळलं, म्हणजे वात्रडगिरी इकडे आहे आणि ती सहन होत नाहीये तुला. नाही ती सहन होतेच, कौतुक आहे, गमतीतच बोलते मी. मुद्दाम मला त्रास देण्याकरता जेव्हा वात्रडगिरी होते ना ती मला नको आहे. हो ना, आणि तू मुद्दाम करतेस. हो म्हणजे मला आवडतं त्रास द्यायला. एरवी मी काहीतरी चांगलं विचारायला जाते तेव्हा पण ओरडतो की नाही माझ्या अंगावर, मग मी त्रास देते, मग तू ओरड. म्हणजे काय काय ओरडतो मला सांग जरा. थांब ना, जर माझ्या डोक्यात येते चालू, आता मला नको डिस्टर्ब करू. मी काय खाणार, मग मी काही केलं ते तू खाणार आहेस का. नाही, ही भाजी मला आवडत नाही असं सांगून मोकळा होशील. अगं मला एक गोष्ट खरं सांग मनापासून, आता माझी सिरियलचं टायटल सॉन्ग चाललंय, ते वाजलं म्हणून आई किंवा ही आवाज मोठा करतात, मी आतमध्ये बसून ना दुसऱ्या सिरियलचं नवीन येऊ घातलेल्या सिरियलचं लिहित असतो. मला त्याचा माझंच असलं तरी त्रास होणार, मग मी नाही का म्हणणार की थांबवा ते जरा, मला काम करू द्या, एवढंच आहे, बाकी काही नाही. प्रतिभेचे जन्म होत असताना कवी मनाच्या माणसाला डिस्टर्ब करू नये, हा आता आपण मूलमंत्र घ्यावा. बंडी ए नाव छान आहे बंडी. आणि तू काय म्हणतेस त्याला प्रेमाने. बंड्या. नाही, मी असं काही म्हणतच नाही ना, काहीच नाही म्हणत. मन, खरंच मन सेव्ह केलंय मी, पण असं मन असं म्हणत नाही. अच्छा, मला बरेच जण म्हणतात तुम्ही बायकोचा नंबर काय सेव्ह केलाय डार्लिंग वगैरे असं. म्हटलं नाही, चेतना भट हे काय किती अनरोमॅन्टिक. म्हटलं अरे मला 25 लोक यांचा नंबर द्या असं सांगतात, त्यांना मी काय डार्लिंग असा नंबर फॉरवर्ड करणार का. चेतना भट. आणि ठीक आहे, म्हणजे लोकांना ना कायम त्या अशा प्रेमाच्या गोष्टी, कथा आणि व्यथा हे ऐकायला खूप आवडतात. म्हणजे तुला असं वाटत नाही का की एखादा परफॉर्मन्स, एखादं स्किट तिला दिलं आणि ती रंगवून ते सादर करते, पण तू कविता लिहिणार, तुला दिलेली ती कविता जाऊ देत, एखादी सिच्युएशन, त्याचे शब्द फुलणार, मग ते कुणाकडे तरी जाणार, ते संगीत बनणार, ते गायकाकडून ते गायलं जाणार आणि मग चित्रपट माध्यमातून प्रसिद्ध झालं तर कवी, मग पुन्हा मागे 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 मागे. अवघड वाटते ही प्रोसिजर खूप. हो पण सेमच आहे असं मला वाटतं, कारण त्यांना पण जरी एक दिवसाचा रिहर्सल किंवा घरी थोडंसं त्याच्यावर गृहपाठ अभ्यास करायला वेळ असेल तरी ते त्या 20 मिनिटाच्या 40 मिनिटातच त्यांना परफॉर्म त्याच्यातच करायचं आहे. त्याचं दिसतंय लगेच, रिझल्ट ओरिएंटेड लवकर आहे, ते मान्य आहे मला. पण कदाचित माझं जे उशिरा दिसणार आहे, ऐकू येणार आहे, ते कदाचित जास्त खूप वर्ष राहील. किती गाणी आहेत, कारण यांच्याकडे रोज नवीन नवीन आहे, माझ्याकडे रोज नवीन नाही, त्यामुळे थोडासा त्याच्यावर एक
एक सुदैवाने म्हणू शकतो की एक चादर, एक छान झालर राहू शकते अजून एक 10 दिवस तरी मिनिमम. पण मंदार, तुला तेव्हा वाटलं होतं की हा व्यवसाय म्हणून स्वीकारणं हे सोपं जाईल किंवा अवघड जाईल, अशी कधीतरी शंका आली होती जेव्हा तू ठरवलंस पूर्ण वेळ कवी गीतकार? शंका आली नव्हती. याचं कारण मी जॉब करत होतो जेव्हा मी हे करायचं ठरवलं. 2015 पर्यंत जॉब करायचो. म्हणजे माझा कट्यार, मितवा, दुनियादारी तर झालाच होता रिलीज. मितवा रिलीज होईपर्यंत मी जॉब करायचो. एका वन फाईन डे मला असं जाणवलं, मी ॲड एजन्सीत जॉब करायचो सिनियर व्हिज्युअलायझर म्हणून, प्रिंट मीडिया, म्हणजे कोरलड्रॉ, फोटोशॉप, इलस्ट्रेटर असं. तर मला एकदा असं जाणवलं की आपण 1.5 गाणं लिहिलं तर आपल्याला पूर्ण महिन्याचा पगार मिळतो, म्हणजे काउंट वाईज. आणि कसं व्हायचं की मला गाणं कुठेही सुचू शकतं. मला मिटिंगना प्रॉब्लेम यायचा जेव्हा मी जॉब करायचो. म्हणजे शनिवारी दुपारनंतरच ठेवूया का, रविवारी ठेवूया का. आणि काही काही लोक आपल्याला सपोर्ट करतात, काही काही लोक इच्छा असूनही करू शकत नाहीत. कारण समजा आता कोरिओग्राफर आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, अजून कोणी 4-5 अजून ॲक्टर्स आहेत, सगळ्यांचं एकत्र नरेशन असतं ना, आपल्याला एकत्र नरेशन देतात. मग त्याच्यात तुम्ही म्हणाल की नाही मला शनिवारीच संध्याकाळी वेळ मिळेल किंवा मला रविवारी तुम्हाला चालेल का. अशा वेळेला जिथे झालं तिथे झालं, जिथे नाही झालं तिथे तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन शोधला जातो आणि ज्याच्यात काही गैर नाही. सो मॉनिटरी, आपण ज्याला आर्थिक स्थैर्य, स्टेबिलिटी म्हणू, तिथे मला कळलं की 1.5 गाणं लिहिलं. आणि साधारण 1.5 गाणं लिहायला मला मॅक्झिमम 15 दिवस लागतात, त्याच्यापेक्षा नाहीच. म्हणजे मी मॅक्झिमम सांगतोय, कदाचित 1.5 दिवसही असू शकतो तो. तो मी विचार केला की म्हणजे मी बाकीचे 28 दिवस मजा करू शकतो एकतर, किंवा मी दुसऱ्या व्यक्तींना जाऊन भेटू शकतो कामासाठी नवीन, किंवा मी माझं डिझायनिंगचं घरी लॅपटॉप असतो, घरी कॉम्प्युटर असतो, आपण फ्रीलान्सिंग करू शकतो. मी डिझायनिंगची कामं घरी घेऊ शकतो, जी माझ्या मर्जीने माझ्या वेळेत, म्हणजे आता नाही करायचं आहे, आता बाबा मला अंधेरीला मिटिंगला जायचं आहे, तर मग मी कंट्रोल-S केलं, सेव्ह केली फाईल, मिटिंगला जाऊन आलो, पुन्हा माझं काम केलं, हे मी करू शकतो. त्यामुळे पण मला असं सांगावंसं वाटतं की तुमच्याकडे कामाचा फ्लो नसेल तर हे अवघड आहे, चूल जळवायला अवघड आहे नुसतं गीतकार म्हणून. बरोबर आहे. चेतना, तू इतकी अशी आहेस छान, खळखळती, हसवणारी, म्हणजे हत्ती करणार, मग तू घरात काय 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 करत असतेस, तसं तू त्याला नाही म्हणत की माझ्यावर कविता कर वगैरे? हो, मी खूप वेळा म्हटलं पण, आणि त्यांनी ते पूर्ण पण केलं. हो? माझ्या मागच्या वर्षीच्या बर्थडेला त्यांनी मला सरप्राईजच दिलं, अख्खं गाणं बनवून. वाव, बघू मंदार म्हण. मला आता रे येशील ना असे शब्द आहेत. तू तू चांदण्या म्हण ना चेतना, म्हण. येशील ना तू चांदण्या माळून ये, येशील ना तू मोगरा माळून ये. तू चांदण्या काय काहीतरी आता चांदण्या, हा काय, मला पण विसरलो मी पण. मला तर मी कवितेचं नाव पण वेगळं घेतलं होतं, मला लक्षात. म्हणजे आणि मग त्याच्यात सगळं झाल्यानंतर कवितेच्या शेवटी तू चेतना होऊ नये येशील ना असं ते हे होतं. आणि तुला खरं सांगू का की हे बघ, लिहायचं नाही असा मुद्दाच नाही नसतं. बरोबर. आपलं एवढं काय काय चालू असतं, त्यात मला हे आलं म्हटलं, हे मस्त आहे हे आपण. आणि ऑब्व्हियसली माझ्या सगळ्या कविता हिलाच डेडिकेटेड, म्हणजे तसं बघायला गेलं तर. असं काही नाही, कारण घेते त्या माझ्यावर. कारण हे बघ, प्रत्येकाला आपल्याला हे गाणं आपल्यासाठी लिहिल्याचं वाटतं की नाही, मग ती असायला हवी की नाही. वा. आणि एकदा तर मी हिला इतकं निर्लज्जासारखं म्हटलं होतं, बजेट क्या है, बजेट बताओ मैं लिख के देता है. बरोबर आहे. पण ते बजेट वाढदिवस होतं. आणि ते मग मला आठवली की मी कविता ती सांगेन. सांग. चेतना, बाहेरून वाटतं असं कवी गीतकार एकदम असे रोमॅन्टिक वगैरे असतात वगैरे, असं असतं का ग? अजिबात नाही, काही नाही, काहीच नाही. म्हणजे झाला मग अशी विषय, त्याला पाऊसच आवडत नाही तर माझं संपतच सगळं तिकडे. आणि तुला खूप आवडतो? मला खूप आवडतो पाऊस. पावसात जायला, भिजायला, ट्रिप्स पावसातल्या. म्हणजे त्याला ते पचाक वाटलं मग अशी त्यांनी सांगितलं, मला तेच आवडतं.
तू मस्त हो. हा ठीक आहे, तू मीटिंगला जात असशील तर जाताना जा व्यवस्थित, येताना तू मजा करत येऊ शकतोस ना. काम तर आहे, काम तर केलं पाहिजे, पण त्या पावसाचा आनंद पण घ्यायला पाहिजे. नाही, मला स्पष्ट सांगायचं झालं तर तुमच्या स्वतःच्या जीवाची काळजी न घेता ज्या गोष्टी पावसाळ्यात घडतात की धबधब्यांवरती जाणं आणि म्हणजे आणि कसं आहे, आनंदाला मोल नसतं, त्यामुळे आपण कधी पटकन म्हणजे ज्याला आपण अपघात हा आणि आपण स्वतःच्या जीवाची काळजी घेणं याच्यात काही गैर असं मला वाटत नाही. तेवढंच व्यक्त सांगतो की माहीत नसलेल्या वॉटर बॉडीज ज्या नॅचरल वॉटर बॉडीज आहेत, तळी आहेत, म्हणजे जिथे स्विमिंग पूल आहे तिथे तुम्ही उड्या मारा ना, 8 फूट का असे ना कोणतरी तुम्हाला बाहेर काढायला असेल. पण जिथे माहीतच नाही आहे तिथे काही क्रिचर्स असू शकतात, काही खड्डे असू शकतात. तेवढंच फक्त माझं काय तुम्ही बरोबर. हे तुझ्यावरचं प्रेम आहे, तुझ्या विषयीची काळजी आहे, त्यामुळे तो तसं बोलतो. आणि मला आवडत नाही म्हणून म्हणजे मला आवडत नाही ना, मग मला जे आवडत नाही त्याच्यात त्यापेक्षा आपण दोघांना आवडतं असं काहीतरी करूया असं. बघ आता तू सांग, मग तुला आवडणारं काय वेगळं आहे ते तू त्याला सांग, तो ते पूर्ण करेल. असं पाऊस पाऊस नाही, आपल्याला दोघांना आवडणार काय आता पाणीपुरी. काय पाणीपुरी. ओके, मग पाहिजे तर पावसात उभं राहून ते त्याचं पागोळ गळत असेल पुरीत तरी चालेल, पण मी खायला तयार आहे, तसं चालेल मला. एक वेळ बघ म्हणजे दोन्ही झालं की नाही. एकदम आणि ते आज होईल. आता इथून निघालात की तुम्ही आज चान्स पण आहे. हा, आज वर्डी सी फेसला छानपैकी पाणीपुरी तुम्ही खा. आज पण तुम्ही सीफेसला datingला येशील जा. ना? हो, हां, तुझे फॅन्स जे आहेत ते तुझी गाणी गुणगुणताना म्हणजे अनेक रोमॅन्टिक डेटवर जाताना तुझ्या गाणी वापरली जातात, तसे तुझे फॅन्स तुला काय काय सांगत असतात ग? मला आधी एक माझी सिरीज होती, गौरव, मी आणि समीर दादा, ती भुवयान आली अशी. तर एक काकामध्ये असे समोर आले होते, जस्ट असे भेटले होते, तसे बघितलं त्यांनी, असं करायला लागलं. म्हटलं हे असे का करतायत मला? मग म्हणजे काय रिॲक्ट व्हावं हेच कळलं नाही मला. मग नंतर त्यांनी येऊन सांगितलं, हा ते तुम्ही असं करता ना, ते खूप आवडलं. किती डेंजर. एकदा तर एका बाईंनी स्कूटर रस्त्याच्या मध्ये थांबून हिच्याशी गप्पा मारायला लागले. ती म्हणे, अहो क्रॉस तरी करा किमान. हो, अर्ध क्रॉस करून झालेलं, तिकडेच थांबलो आम्ही दोघी. अरे बापरे. हो, खूप प्राणी करून दाखवायला सांगतात. कसं दाखवणार? ऍक्च्युअली तू रसिकांच्या इच्छा पूर्ण करायला पाहिजे. रस्त्यावर हे बघ, काही सांग. रस्त्यावर नाही, असं कुठे समारंभात वगैरे असं. नाही, असं कसं? मला घरी हत्ती का नकोय, मला हत्ती बघायचं नाहीये, मग का दाखवला जातो? म्हणजे न सांगता तू का करतेस असं कसं म्हणणे? नाही, पण ते सगळं प्रेम असतं रसिकांचं, त्याच्यामुळे. म्हणजे आज तो ना या कार्यक्रमातून ते ती सगळी परत पेड करतोय. मतदार कुठे प्रवासाला जाताना किंवा कुठेतरी कुणीतरी ती गाणी गुणगुणताना तुला काय वाटतं रे? म्हणजे इतके सण, इतक्या मोमेंट्स, इतक्या संवेदना तू तुझ्या गीतातून उतरवलेल्या आहेस की आम्हाला कुठलेही विषय असेल, अरे मंदार सोळकरचं गाणं आहेच असं वाटतं. आता ही सगळी गाणी तू ऐकताना किंवा कुठेतरी लागलेलं असतं आणि तू जातोयस, काय काय वाटतं तुला असं? छान वाटतं. म्हणजे कधीतरी अनपेक्षितपणे पण आपलं गाणं लागतं. म्हणजे समजा आपण एखाद्या रिसॉर्टला गेलो, तिथे काहीतरी DJ वरती लागणारी गाणी चालू असतात आणि मध्येच तिकडे एखादं मितवा लागतं किंवा आता जसं देवा तुझ्या गाभाऱ्याला म्हणजे पॉप्युलर होतं 2014-15 त्यावेळेला, तर म्हणजे त्याचा तर संबंधही नाही. ते खरं तर विरहाचं सॉन्ग आहे, पण लोक त्याला ते रिलेट एवढं करतात. म्हणजे तर मला एकाने तर दिलं होतं फेसबुकवर की तुमचा लई वेळा ब्रेकअप झाला असेल ना दादा, इतकं लागणारं गाणं लिहिलंय. म्हटलं अरे का असं म्हणजे ही इच्छा का तुझ्या मनात माझ्याबद्दल की लई वेळा ब्रेकअप व्हावा? पण लोक स्वतःच्या आनंदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा ती गाणी वाजवतात आणि तेव्हा माहितीही नसतं त्यांना की मी तिथे आहे. जसं मी जेव्हा बसने प्रवास करायचो कधी किंवा अजूनही कधीतरी करत असेल, तर एकदा मला असं झालं होतं की कानामध्ये बाजूच्या आणि त्या थोडंसं बाहेर ऐकू येतं आपल्याला किती इयरफोन्स म्हटलं तरी, त्याच्याकडे ते देवा तुझ्या गाभाऱ्याला चालू होतं. तेव्हा मला असं झालं होतं की अरे तुला माहिती आहे का की मी वाजवणार. किंवा अगदी तुम्हाला किस्सा सांगतो, एक शिवनेरी बसचा किस्सा आहे. मी पुण्यावरनं येत होतो आणि माझ्या मागे एक काकू आणि एक काका बसले होते सीटवर आणि त्यांनी दिल की तपिश अरुणी किरणी कट्यारमधलं समीर सामंतचं गाणं लावलं आणि ते या साईडच्या ज्या काकू होत्या त्या म्हणाल्या, तुम्हाला माहिती आहे का याचे शब्द आहेत माझ्याकडे, म्हणजे ते जरा फास्ट आहे ना टेम्पोला गाणं, तर हे वाचता वाचता आपण ऐकलं तर अजून मजा येईल. मला किती कौतुक वाटलं समीरचं, ओव्हरऑल कट्यार टीमचं. आणि मग मी वळून असं
त्यांना असं सांगितलं की हे ज्याने लिहिलं तो माझा मित्र आहे, एवढंच मी त्यांना सांगितलं. आणि मी ती गाडी बोरिवलीची होती आणि मी दादरला राहायचं म्हणून मला सायनला उतरायचं होतं. तर जसं मी सायनला त्या ड्रायव्हरच्या इथे गेलो तर त्यातल्या एकाने मला विचारलं, तुम्ही पण फिल्म इंडस्ट्रीत आहात का? म्हटलं हो. तुम्ही काय करता, प्रोडक्शनमध्ये आहात का? म्हटलं नाही मी लिहितो. अच्छा वा वा, काय लिहिलं आहे? म्हटलं मनमंदिरा. तोपर्यंत तो दरवाजा असा उघडला गेला होता तो AC चा आणि मी खाली उतरलो आणि झूमध्ये चिंपांझीना बघतात ना नाक लावून काचेला, तसं लोक माझ्याकडे म्हणजे ती मंडळी माझ्याकडे बघत होती. तेव्हा तो पण एक कौतुकाचा म्हणजे आता हे त्यांना कुठे माहिती आहे की मी लिहिलंय काय किंवा काय, ते असं खूप आणि सरप्रायझिंगली ऐकलं ना की मजा येते. म्हणजे आपण कुठे कार्यक्रमात गेल्यानंतर आपली ओळख करतात आणि तेव्हा आपली गाणी मागे वाजतात, ते तर आवडीचंच आहे, पण सरप्रायझिंगली ऐकलं की मजा येते. 2 दिवस तुम्हाला पूर्ण सुट्टी आहे, तुलाही सुट्टी आहे, त्यालाही सुट्टी आहे. काय काय कराल सकाळपासून मला सांगा. तू आधी सांग काय काय करशील. आम्ही दोघंच असू तर फक्त दोघे? हां, तर मग जेवणाचं काही टेन्शन नाही मला बनवायचं, आम्ही ऑर्डर करू शकू. मग काहीतरी टी व्हीवर बघू फिल्म किंवा सिरीज, ते आम्हाला खूप आवडतं दोघांना बघायला एकत्र. आणि मग संध्याकाळी बाहेर जाऊ कुठेतरी फिरायला. आत्ताच ठरल्याप्रमाणे दोघांच्या आवडीचं असं काहीतरी करायचं आहे. तर ह्याला बाहेरचं खायला आवडतं त्याच्यामुळे बाहेर जाऊ जेवायला, आणि मला लॉंग ड्राईव्ह आवडतं त्याच्यामुळे कुठेतरी आधी लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि तिकडे जेवून येऊ. वा वा वा. आपण हे सगळं आणि प्लस गाणं लिहिन. आहा, आणि हो, किती छान आहे. मदर, तू आज या निमित्तानं चेतनाला काय सांगशील? म्हणजे हा सगळा प्रवास तुमचा पुढे जाणारच आहात नवरा बायको म्हणून, पण तरीसुद्धा एक कलाकार म्हणून आणि तुझी फॅन म्हणून, एक छान व्यक्ती म्हणून तिला आज तू काय सांगशील की काय कर तू अजून पुढे, असं काय सांगशील? मनातल्या भावना काय व्यक्त करशील? नाही, मला ती चांगलंच वाटतं. म्हणजे सुधारणा घडायच्या असतील तर त्या माझ्यात घडायला हवेत. तिला अजून काही करायची गरज नाही. अर्थात नो डाऊट तिच्या आजूबाजूची जी लोकं आहेत किंवा ती ज्यांच्यावर कामं करते ती पण तिला तितकी समरस होणारी मिळाली आहेत म्हणून तिचं नुसतं आपलं गिव्ह अँड टेक असतं ना शेवटी. नाही नाही, पण अदरवाईज ती जशी आहे तशी छान आहे. म्हणजे तिने जर थोडासा जरी बदल आणला ना तर तो खोटा वाटू शकतो किंवा अभिनिवेश वाटू शकतो. म्हणजे तिला जेव्हा चिडायचं असतं तेव्हा जर ती नाही चिडली तर तो मला अनुभव आहे, तर ती नंतर कधी चिडते तेव्हा ती जास्त चिडते, त्यापेक्षा ती तिथेच चिडावी. हां, किंवा तिला म्हणजे आमच्याकडे भांडणं होत नाहीत, आमच्याकडे परिसंवाद होतो ज्याच्यात एक माणूस बोलतो ना, ते असतं ना 4 जण टीव्हीत असतात आणि एक जण ऐकत असतो, त्याचा माईक चर्चासत्र. खडा 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 खडा. म्हणजे कारण अर्ध्या वेळेला चुका, अर्ध्या काय जास्त वेळेला चुका माझ्याच असतात, त्यामुळे मला तोंड नसतं भांडायला. त्यामुळे तिची आणखीन चिडचिड होते. ती म्हणजे तू बोलत का नाहीयेस, तू बोल. मी काय बोलणार आहे? सो मला असं वाटतं ती आहे तशी छान आहे. म्हणजे अर्थात तिच्या प्रगतीच्या बाबतीत मला असं इच्छा आहे की याच्या पुढे जर काही ईश्वर कृपेने जर काही प्रोडक्शन करता आलं आणि ज्याच्या थ्रू हिला अजून काही वेगळे पैलू जर आम्हाला दाखवता आले, म्हणजे हिचा नृत्य हा एक भाग आहे. म्हणजे आता विनोदी एक मला नेहमी वाटतं की विनोदी कलाकार असं म्हणू नये, कलाकार आहे जो विनोदी करतो. सो जसं विनोदी एक अंग बाहेर आलं तसं नृत्याचा एक काही आम्हाला कार्यक्रम करता आला हिच्यासाठी स्पेशली, तर ते एक माझ्या डोक्यात आहे. म्हणजे आपण काय सांगाल? सेम मला पण असंच वाटतं की तो जो आहे तसा आत्ता आहे तर त्याने तसंच राहावं. मी सांगून त्यांनी काही बदलण्याची गरज नाही किंवा आणि ती म्हणते आणि मी सांगून काही बदल होणार पण नाही. आता हे ती बोलत नाही तुझ्या समोर इथे, आता तिने खूप शुगर कोटेड बोलली आहे. हे बघ, मी सांगून काही होणार नाहीच आहे बदल, हे वाक्य खरं आहे ना. नाही, मग प्रत्येकाला जसं वाटतं तसं त्यांनी राहावं किंवा जगावं असं मला नेहमीच वाटतं. त्याच्यामुळे तो आहे तसा छान आहे. छान आहे. इन बिटवीन जागा आहेत ना ती त्या अभिनयातून व्यक्त होते, त्यामुळे तिला फार दाखवायला लागत नाही आणि तू सतत व्यक्त होतोस. त्यामुळे मला वाटतं इतकं तुमचं ते असं समरस झालेलं आयुष्य आहे आणि सुखी संसाराची जी काय सगळी स्वप्न आहेत ती तुमची लवकर 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 आणि छान पूर्ण होत या मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते. तू लिहित जा, तू हसवत जा आणि आमचंही आयुष्य त्यामुळे सुगंधी करा. मनपूर्वक शुभेच्छा आणि खूप आनंदी राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.